खरं म्हणजे काय होतं माहिती आहे, जनरली आपल्याला सुख म्हणजे पैसा असं वाटतं. कोणालाही जर तुम्ही विचारलं की तुला सुखी होण्यासाठी काय पाहिजे, तर प्रत्येक जण मला पैसा मिळाला तर मी सुखी होईन असं म्हणतो. पैसा मिळाला की मी सुखी होणार. खरं म्हणजे पैसा हा जीवनाला आवश्यक आहेच. सद्गुरूंनी पैशाला पण तेवढंच महत्व दिलेलं आहे जेवढं पुण्याईला महत्व दिलंय, जेवढं बाकीच्या गोष्टीला महत्व दिलेलं आहे, तेवढंच महत्व सद्गुरूंनी पैशाला पण दिलेलं आहे. कारण आपल्याला जे काही पाहिजे असतं जीवन जगण्यासाठी, आपल्याला जे काही पाहिजे असतं ते सर्व मिळण्याची ताकद पैशामध्ये आहे. म्हणून थोडक्यामध्ये जर आपल्याला जीवन जगायचं असेल तर पैशाशिवाय पान हलत नाही. लक्षात ठेवायचं, पान हलत नाही. म्हणून पैसा हा जरुरीचा आहे, तो पाहिजेच. मग सद्गुरू म्हणतात की पैशाने काय होतं, सुख मिळतं का? तर सद्गुरूंनी एक गोष्ट सांगितलेली की पैशाने जे मिळतं ते सुख नसून सुख सोय आहे. सुख सोय म्हणजे काय? आपल्या शरीराची खऱ्या अर्थाने सोय होते. पैसा नसला तर सोय होत नाही. म्हणून इंग्लिशमध्ये त्याला असं म्हटलंय, नेसेसिटीज ऑफ लाईफ, म्हणजे मूलभूत गरजा या पैशानीच साध्य होतात. नंतर त्या साध्य झाला की मग आपल्या गरजा वाढत जातात आणि मग आपल्याला कम्फर्ट्स ऑफ लाईफ पाहिजे असतं, म्हणजे सुखासीन जीवन जगायला पाहिजे असतं. म्हणून आपल्या गरजा वाढायला लागतात. या जसजशा गरजा वाढायला लागतात आणि त्या पूर्ण व्हायला लागतात, तस तसं आपल्या गरजा आणखीन वाढायला लागतात आणि मग आपल्याला चैन चंगळची आवड निर्माण होते. म्हणजे सुरुवातीला मूलभूत गरजा असतात, त्याचं रूपांतर आरामात राहा, सुखात, चैनीत राहत मध्ये आपलं रूपांतर होतं. त्याचं रूपांतर चैनीमध्ये होतं आणि या चैनीचं रूपांतर गैरसोयीमध्ये होतं. एक लक्षात ठेवायचं, हा मुद्दा नीट समजून घ्या. पैशानी आपल्या मूलभूत गरजा भागल्या जातातच आणि त्या भागल्याच पाहिजे. सद्गुरूंनी सांगितलंय, अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या एवढ्याच 3 गरजा मूलभूत नाही आहेत. तर शिक्षण मिळालं पाहिजे आणि आरोग्य पण मिळालं पाहिजे. या सगळ्या गोष्टीसाठी जो पैसा लागतो तो म्हणजे मूलभूत गरजा. या मूलभूत गरजा आपल्याला मिळाल्याच पाहिजे. ते जर नाही मिळालं तर आपण जीवन जगू शकत नाही. एक गोष्ट सांगतो तुम्हाला, गोष्ट म्हणजे खरी घडलेली गोष्ट आहे. काही लोक, प्रवासी एका बोटीवर 21 दिवस अडकले होते. 21 दिवस. किती? 21 दिवस अडकले होते एका बोटीवर. तिथे काही अन्न संपलं होतं, काही मिळत नव्हतं. मग कसं बसं पाण्याची पुरवठा तिथे झालेला होता आणि थोडं अन्न जे राहिलं होतं त्याच्यावर त्यांची गुजराण होत होती. तर त्यांनी जेव्हा किनाऱ्यावर आल्यानंतर सांगितलं लोकांना, की खरं म्हणजे त्यांनी सांगितलं की अन्न आणि पाणी मिळालं की तुम्हाला कुठलीही कंप्लेंट करण्याची गरज नसली पाहिजे. त्यांना तो साक्षात्कार झाला. कधी साक्षात्कार झाला? जेव्हा 21 दिवस त्यांना अन्नांची तुटवडा आला, पाण्याचा प्रॉब्लेम आला, तेव्हा त्यांना जाणवलं की अन्न आणि पाणी हवा फुकट मिळते, कुठेही मिळते. अन्न, पाणी आणि हवा या 3 गोष्टी जर तुम्हाला मिळाल्या तर तुम्ही जिवंत राहू शकता. हे लक्षात ठेवा. बाकीच्या गोष्टी आपण मजा म्हणून वापरत असतो. म्हणून मगाशी मी एक शब्द वापरला की हा जो पैसा पहिल्यांदा सुख सोयी देतो, हाच पैसा पुढे गैरसोयीला उपयोगी पडतो. त्याच्यातनं गैरसोयी होतात. गैरसोयी होतात म्हणजे काय? आपण नको त्या रस्त्यावर जायला लागतो, नको त्या मार्गावर जायला लागतो.
म्हणून आज बघा, ज्यांच्याकडे भरपूर पैसा आहे, पैशाचं काय करायचं हा प्रश्न आहे त्यांना. भरपूर गाड्या झाल्या. पैशामुळे आपल्याला सगळ्या सोयी मिळतात, सुख सोयी मिळतात. पण जास्त पैसा झाला की मग त्याच्यातनं गैरसोयी निर्माण पण व्हायला शक्यता असते. आता ही गैरसोय का होते, ह्याला पैसा कारणीभूत नाही, लक्षात ठेवायचं. आपण पैशाला दोष देतो नेहमी. सद्गुरू नेहमी म्हणायचे की पैसा काळा नसतो. आपण काळा पैसा, पांढरा पैसा म्हणतो. आपण पैशाला काळा किंवा गोरा म्हणतो. आपल्याला सवयच आहे दुसऱ्यांना ब्लेम करण्याची, दुसऱ्यांना दोष देण्याची सवयच आहे आपल्याला. खरं म्हणजे पैसा काळा पण नसतो आणि गोरा पण नसतो. काळा आणि गोरा तो माणूस असतो, हे लक्षात ठेवायचं, जो कमवतो तो. म्हणून पैसा हा खूप महत्वाचा आहे. पण ही गैरसोय कधी होते? दोन गोष्टींनी होते. तुम्ही जर प्रामाणिकपणे जर पैसा कमवला तर ती गैरसोयीमध्ये त्याचं रूपांतर होत नाही, लक्षात ठेवायचं. आणि तुम्ही जो करप्शननी जर पैसा कमवला, काळा पैसा जास्त कमवायला लागला, तर मात्र तो पैसा गैरसोयी निर्माण करतो, हे नक्की. म्हणून सद्गुरूंनी सांगितलं की पैसा भरपूर कमवा, त्याबद्दल प्रॉब्लेम नाहीये. पण सद्गुरूंनी काही कंडिशन्स घातलेत त्याला. पैसा कमवताना जरा भानावर राहा. किती कमवाय, पण पुरून उरेशी मात्र होते. म्हणजे काय, 7 पिढ्यांना पुरून उरेल एवढी ते करून ठेवली की कटकट नाही ना, पुढलं 7 पिढ्या आराम बसून खातील. ही एक कल्पना लोकांच्या डोक्यात असते. पण एक लक्षात ठेवा, आपल्या 7 पिढ्यांची तरतूद करायच्या भानगडीत पडू नका. तुम्ही एकदा वर गेला, जास्त विचार करत बसू नका. एकाने मस्त सांगितलं होतं की आहे तो तुम्ही कमावलेला पैसा वापरायला सुरुवात करा. नाही तर बहुतेक लोक पैसा एवढा चिकूपणे वापरतात. सगळे पैसे आपल्या मुलांसाठी ठेवतात आणि मुलं ते मग काय वाट लावायला तयारच असतात. म्हणून आयता पैसा जर मुलांना मिळाला, आयता पैसा, तर मुलं फुकट जाण्याची शक्यता जास्त असते. म्हणून पैसा किती मिळवायचा याला सद्गुरूंनी आपल्याला काही गायडन्स दिलेला आहे. सद्गुरू काय म्हणतात की पैसा भरपूर मिळव, पण कसा, प्रामाणिकपणे. आता प्रामाणिक हा शब्द आहे ना, जरा 2 अर्थाने वापरायला पाहिजे. एक अर्थ म्हणजे आपण जे म्हणतो काळा पैसा कमवणं, पैसा घेणं, करप्शन ज्याला आपण म्हणतो, त्याला एकदा आपण अप्रामाणिक म्हणतो. आणि दुसरं अप्रामाणिक म्हणजे सिन्सिअरली काम न करणं, हा पण प्रामाणिकपणा आहे. काही लोक काम न करता पैसा कमवतात, म्हणजे चांगल्या मार्गाने पण काम न करता. त्यांना वाटतं की आम्ही करप्शन करत नाही, आम्ही भ्रष्टाचार करत नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही जेव्हा काम न करता पैसा कमवता, तो पैसा सुद्धा भ्रष्टाचारच आहे, हे मात्र लक्षात ठेवा. आपल्याकडे लोक ऑफिसमध्ये जातात, काम करत नाही. काही लोकांच्या कन्सेप्ट मस्त आहेत आपल्याकडे काम करताना, की आम्ही काम असं करणार की नियमाला धरून काम करणार, असा संप करतात. माहिती आहे ना, एक संप असतो तो काम न करण्याचा संप, आणि दुसरा संप तो नियमाला धरून काम करायचं, म्हणजे काहीच करायचं नाही. कारण मला माहित आहे, एका मोठ्या बँकेमध्ये वर्क टू रूल असे ती संकल्पना आहे. वर्क टू रूल म्हणजे काय, त्यांच्या प्यूननी फायली काढून वरच्या ऑफिसरला द्यायच्या असतात. काय मस्त बघा, आयडिया मस्त म्हणून सांगतो. वरच्या ऑफिसरला प्यूननी किंवा त्यांची जे खालचे लोक असतात त्यांनी काढून फाईल द्यायच्या असतात. एरवी कधीच देत नाहीत. हा महत्वाचा मुद्दा आहे. एरवी कधी मग तुम्हीच काढा म्हणतात. बिचारे ऑफिसर्स असतात, ते कुठे यांच्या नादी लागणार, सरळ काढतात आणि कामं करतात.
पण जेव्हा वर्क टू रूल असतो, हात नाही लावायचा फाईलला, ते आमचं काम आहे काढायचं. हात नाही लावायचा, मग त्यांना पण हात लावायला देत नाही आणि आपण पण काढत नाही, अशा रीतीने संप करतो. सद्गुरू नेहमी म्हणायचे की संप केला की माणूस संपतो. हे आतापर्यंतचा इतिहास बघितला तर ज्यांनी ज्यांनी संप केले ते संपले. कारण एक लक्षात ठेवा, आपण जेव्हा संप करतो किंवा आपण काम करत नाही तेव्हा कंपनीची भरभराट होत नाही, आणि कंपनीची भरभराट झाली नाही तर तुम्हाला कंपनी पैसा देणार नाही, नोकरी पण ठेवणार नाही. कंपनीला कंपनी बंद करणं एकदम सोपं असतं, त्यांना काही फरक नाही पडत. कंपनी बंद करणं, त्यांच्याकडे भरपूर पैसा असतो, ते कधी टाळं लावू शकतात. त्यांनी टाळं लावलं की तुमच्या भाग्याला टाळा लागणार, हे लक्षात ठेवा. म्हणून प्रामाणिकपणे काम करणं ही खूप गरजेची गोष्ट आता झालेली आहे. लोक काम करायला तयार नसतात आणि पैसा कमवायला ओव्हरटाईम मध्येच काम करतात. आणि प्रायव्हेट कंपनीमध्ये सुद्धा हे चालतं, हे तुम्हाला सांगायचं. मग आम्ही प्रायव्हेट कंपनीमध्ये कामं केलेली आहेत. म्हणजे संपूर्ण दिवस काम नाही करायचं आणि ओव्हरटाईम मध्ये काम करायचं. हे सर्व भ्रष्टाचारच आहे, लक्षात ठेवा. यांनी तुम्हाला जो जो पैसा मिळणार तो काळा पैसा आहे, पापात्मक पैसा आहे. आणि हे पापात्मक पैसा तुम्हाला कधीच उपयोगी पडणार नाही आयुष्यामध्ये, हे लक्षात ठेवायचं. मग तो पैशाला गळती कशी लागेल हे तुम्हाला कळणार पण नाही. तुमच्या मुलांच्या थ्रू जाईल, मुलं वाईट मार्गाला लागतील, ते लोक पैसा खर्च करत जातील. कशाही पद्धतीने हा पैसा तुमच्याकडनं निघून जाईल, राहणार नाही तुमच्याकडे, लक्षात ठेवायचं. म्हणून प्रामाणिकपणे पैसा कमवणं हा सद्गुरूंचा पहिला रूल आहे. पहिली कंडिशन काय? प्रामाणिकपणे कमवा. नंतर विधायक काम करून, विधायक काम म्हणजे जे राष्ट्राला उपयोगी असं, समाजाला उपयोगी असं काम तुम्ही करायला सुरुवात करा. कारण प्रामाणिकपणे बाकीचे धंदे करणारे लोक भरपूर आहेत, अगदी प्रामाणिकपणे. इकडे लोकांना कळत नाही एवढं प्रामाणिकपणे करतात. कोट्यानी माल पकडला जातो का? प्रामाणिकपणे काम करत असतात. पण जे समाजाला उपयुक्त नाही ते काम करणं म्हणजे पुन्हा त्याच्यातनं जो पैसा मिळतो तो पापात्मक पैसा, लक्षात ठेवायचं. म्हणून पैसा कमवताना प्रामाणिकपणे जो समाजाला उपयुक्त आहे असं काम करून. तिसरी महत्वाची गोष्ट आहे सगळ्यात, ती म्हणजे आपलं फॅमिली लाईफ, आपलं कुटुंब, आपलं आरोग्य, हे सगळं सांभाळून जर तुम्ही काम केलं तरच तो पैसा तुम्हाला उपयोगी पडणार, नाहीतर तो पैसा तुम्हाला गैरसोयीचा होणार. आपण बघतो की कितीतरी लोक पैशाच्या मागे एवढे लागतात की त्यांना आपली मुलं मोठी होताना सुद्धा बघायला मिळत नाही. कारण आपलं लाईफ आहे ना, हे सरळ कंटिन्युअसली चालू असतं. हा फ्लो आहे ना लाईफचा, चालूच असतो. आता बघा, 1 मिनिट गेलं, 2 मिनिट, 10 मिनिटं गेली, 1 तास गेला, अशा रीतीने वेळ कोणासाठी थांबत नसतो. वेळ जात असतो, त्या वेळेला आवर घालणं अशक्य असतं आपल्याला. आणि आपण एकीकडे पैशाच्या मागे लागतो आणि इथे आपलं आयुष्य पुढे 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 जात असतं. आणि ह्या पैशाच्या मागे लागता लागता इकडे आपलं आयुष्य जातं फुकट. आपली मुलं मोठी होतात, सगळं काही होतं इथे, आणि आपण लागतो पैशाच्या मागे. ह्यामुळे काय होतं? तुमचं फॅमिली लाईफ, तुमचं कौटुंबिक स्वास्थ्य हे चांगलं होत नाही. आज कौटुंबिक स्वास्थ्याचा प्रॉब्लेम खूप झालेला आहे. मुलांकडे आपल्याला लक्ष द्यायला वेळ नाहीये. नवरा बायको दोघेही करिअरच्या निमित्ताने पैशाच्या मागे असतात. मुलं फुकट जातात, नवसानी मुलं मिळवायचा प्रयत्न करतात, मुलं नाही म्हणून रडत असतात, आणि मुलं मिळाल्यानंतर त्यांच्याकडे लक्ष द्यायला वेळ नसतो. वेळ एकदा गेली की ती परत येत नाही, लक्षात ठेवायचं. वेळ एकदा गेली की परत येत नाही.
म्हणून आपलं खरं धन काय, खरा पैसा काय, आपलं जेव्हा कौटुंबिक सौख्य असतं, आपलं आरोग्य चांगलं असतं, आपलं सोशल लाईफ चांगलं असतं आणि आपलं वर्क लाईफ चांगलं असतं, तेव्हा जेव्हा बॅलन्स होतो आपला, तेव्हा खऱ्या अर्थाने आपण धनवान असतो. खऱ्या अर्थाने आपण धनवान असतो. म्हणून एकीकडे असं म्हटलंय की ज्या आई वडील किंवा वडील आपल्या मुलांना व्हॉट्सअप बाजूला ठेवून, ईमेल्स बाजूला ठेवून, TV बाजूला ठेवून आपल्या मुलांना रोज वेळ देतात, ते त्या मुलाचं धन आहे. लक्षात ठेवायचं, त्या मुलाचं धन आहे ते. कधी आई वडिलांनी वेळ दिला तर, लग्न होऊन 20 वर्षांनी सर्व गुणदोषासकट आपल्या बायकोला जो ऍक्सेप्ट करतो, बायकोचा स्वीकार करतो आणि बायकोला म्हणतो आय लव्ह यू, त्यावेळेला ते पत्नीचं धन असतं. ते पत्नीचं धन असतं. लक्षात ठेवा. जेव्हा आई वडील वृद्ध होतात, त्यांची अपेक्षा असते की मुलाने आपल्याकडे जरा लक्ष द्यावं, आपली थोडी सेवा करावी. या इच्छेचं पालन जो मुलगा करतो, ते आई वडिलांचं धन असतं. लक्षात ठेवायचं. म्हणून ह्याचाच अर्थ काय की कौटुंबिक सौख्य जेव्हा आपल्या घरात नांदतं, आपलं आरोग्य चांगलं नांदतं, तेव्हा आपल्याला खऱ्या अर्थाने आपण रिच असतो, आपण धनवान असतो. हे लक्षात ठेवायचं. म्हणून पैसा हा हवाच, पण पैशाच्या मागे लागताना तुम्ही आपलं इतर गोष्टी घालवून चालणार नाही. हे लक्षात ठेवायचं. आरोग्य एकदा गेलं, शरीर गेलं की तुम्ही काहीही करू शकत नाही. म्हणून एकदा जर असा विचार करून पहा. आपण तो विचार करत नाही, घाबरतो आपण. पुढल्या क्षणाला आपण आहोत की नाही. कारण एका क्षणाचं काय म्हणतात त्याला, जीवन आणि मरण याच्यामध्ये एका श्वासाचं अंतर आहे. एका श्वासाचं फक्त. नंतर थांबायला वेळ नाही किती म्हटलं तरी. मला काही उदाहरणं अशी माहिती आहे. टेनिस खेळताना टेनिसचा हात वरती गेला होता, तिकडे थांबला, खाली यायला पण वेळ मिळाला नाही, सर्व्हिस पूर्ण करायला पण वेळ दिला नाही. म्हणून पुढल्या क्षणाला आपण आहोत की नाही आपल्याला माहित नाही. पण जर आपण पुढल्या क्षणाला नसू तर आपण काय काय गोष्टी आपल्याला वंचित होणार आहे याचा जरा विचार करायला सुरुवात करायची. मध्ये एक फिल्म आली होती, खूप सुंदर फिल्म आहे म्हणून सांगतो. त्या फिल्म मध्ये तो नवरा जो असतो काटावलेला असतो, ऑफिस मधलं काम हे करता करता काटावून गेलेला असतो. सकाळी उठून मुलगा जवळ येतो, तो त्याला हॅक करतो, वेळ नाही मला जायचंय ऑफिसला. बायको त्याला रुमाल द्यायला येते, निदान काहीतरी म्हणायचं काही नाही, लक्ष देत नाही बायकोकडे, निघून जातो. झालं असं करून तो संध्याकाळी येतो, पुन्हा दुसऱ्या दिवशी तेच, बायकोकडे लक्ष नाही, बायको एकीकडे बसली आहे, हा एकीकडे बसलाय, सगळं घरामध्ये असं चाललेलं आहे. कारण हा असतो स्ट्रेस झालेला असतो. नंतर काय होतं, त्याला एक दिवस स्वप्न पडतं. ते नंतर दाखवलेलं आहे. स्वप्न पडतो आणि स्वप्नामध्ये त्याला कळतं की आता मी गेलेलो आहे. तो उठतो सकाळी, कारण नेहमी सगळा गजर वाटतो, आणि तो उठतो, बघतो तर कोणच काय बघत नाही. बायको तिथे याला बसली आहे श्रद्धांजलीला, पांढरे कपडे घालून. तो लवकर लवकर ब्रश करून येतो, पेपर बघतो, तर पेपरामध्ये मोठा फोटो याचा, श्रद्धांजली आज आहे म्हणून. अरे हे कोणी मस्करी केली, त्याला वाटतं ही कोणी मस्करी केली माझी, मी तर जिवंत असताना मला असं का करतायत. म्हणून तो सगळीकडे फिरायला लागतो, बघतो तो लोक येत आहेत, चपला काढून बसतायत तिथे, सगळ्यांना तो असं असं करतोय, कोणाला समजत नाही हा आहे म्हणून.
मुलाला जवळ गेलो, मुलगा रडत बसलाय तिथे. हे सगळं बघितल्यानंतर तो घाबरून जातो. तो देवाला म्हणतो, देवा मला 1 मिनिट दे रे, थोडस मला यांच्याशी बोलायचंय. माझी सगळी प्रॉपर्टी घे पाहिजे तर, पण मला थोडा वेळ दे, 1 दिवस तरी दे. शक्य नसतं ते. असा तो रडवेला झालेला असतो. इतक्यात अलार्म वाजतो आणि तो जागा होतो. म्हणजे मी मेलेलो नव्हतं, हे स्वप्न होतं. हे त्याला जेव्हा कळतं तेव्हा तो उठल्यानंतर पहिलं बायकोला गुड मॉर्निंग म्हणतो, मुलाला जवळ घेतो. हे सगळं कधी? स्वप्नामध्ये एकदा धडा मिळाल्यानंतर. तुम्हाला सगळ्यांना ही स्वप्न पडायची गरज आहे. स्वप्नापर्यंत थांबू नका. आज मी जी गोष्ट सांगितली ना ती डोक्यात ठेवा. पुढल्या क्षणाला आपण नसू तर काय केलं पाहिजे हे लक्षात घ्या. म्हणून आपली बायको, आपली मुलं, आपलं कुटुंब, आपले आई वडील हे सगळं आणि आपलं शरीर हे सगळ्यात महत्वाचं आहे. पहिली प्रायोरिटी म्हणजे आपलं शरीर, दुसरी प्रायोरिटी म्हणजे आपलं कुटुंब, तिसरी प्रायोरिटी पैसा. हे लक्षात ठेवायचं. कारण आपल्याला पैसा खूप लागत नाही. जगायला पैसा फार कमी लागतो, मजा मारायला पैसा जास्त लागतो. आज बघा, प्रत्येकाकडे पैसा जास्त झालं की घड्याळ खूप घेतात. 1 घड्याळाने चालत नाही, 10-15 घड्याळ. प्रत्येक साडीला मॅचिंग चपला पण, म्हणजे ब्लाऊज ब्यूज घालतात ती गोष्ट वेगळी, चपला पण त्याच याचा पाहिजे, सगळ्या गोष्टी त्याच कलरच्या पाहिजे. म्हणजे पैसा आला की तो कसा उधळायचा याच्याबद्दल आपण प्रयत्न करत असतो. आणि हे करता 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 लग्न पण अशी करतात करोडोनी. आता लाखात कोण बोलत नाही, करोडोनी पैसा खर्च करतात. तुम्हाला प्रत्येकाला सिरियल येतेच माझी, तुला पाहते रे सिरियल, तुम्ही बघितली असेल. असले त्या सिरियल मध्ये आमंत्रण देताना एवढे काय काय गोष्टी घेऊन गेल्या होत्या, पैठणी काय आणि काय आमंत्रण देताना. म्हणजे किती पैसा खर्च करायचा याला लिमिट नाही. आपला जेवढा पैसा आहे तेवढा खर्च करायचा. कोट्यानी यांनी खर्च करतो आणि लग्न करतात. सगळ्याला काय अर्थ नसतो. हे कोट्यानी लग्न केलं, खर्च करून लग्न केल्यानंतर किती वर्ष एकत्र नांदतात त्याला महत्व आहे. जोरदार लग्न सोहळा करतात आई वडील, कर्ज काढून पैसा ओततात. कारण दाखवायचं आहे प्रेस्टीज, माझं स्टेटस दाखवायचं आहे. त्यामुळे एवढा पैसा भरपूर खर्च करतात. शेवटी 2 वर्षात मुलगी घरी येते, काही उपयोग नाही. लक्षात ठेवायचं. म्हणून पैसा हा चांगला कमवा. सद्गुरू म्हणतात हुंड्याचा पैसा घेऊ नका, तो पण तुम्हाला उपयोगी पडत नाही. लक्षात ठेवा. आजकाल हुंडा वाटेल ते मागतात. मध्ये एकदा पेपरात आलं होतं, IAS परीक्षेला बसलेला, UPSCच्या परीक्षेला बसलेला मुलगा, त्यांनी सुंदर निबंध लिहिला होता हुंड्यावर. हुंडा कसा वाईट ह्याच्यावर सुंदर असा काय म्हणतात निबंध लिहिला होता. मोठा त्यांचा निबंध लिहायचा असतो. त्याला फुल मार्क्स मिळाले होते, फुल मार्क्स. UPSCला पहिला ह्याच्यात निवडून आला, जिंकला, सगळं झालं. नंतर लग्नाला उभा राहिला. IAS ऑफिसर म्हटल्यानंतर व्हॅल्यू वाढली याची. त्यांनी हुंडा 1.5 कोटीवर आपला हुंडा नेला, 1.5 कोटीवर. ही घडलेली गोष्ट आहे. जोपर्यंत पास झाला नव्हता तोपर्यंत हुंड्याची व्हॅल्यू कमी होती. लिहिताना हुंडा विरोधी एसे लिहिला. त्याला काही अर्थ नाही. UPSCच्या परीक्षा पास झाल्यानंतर, IAS ऑफिसर झाल्यानंतर हुंडा मोठा मागायला लागला. त्याच्या विरुद्ध अशी एक गोष्ट घडली. मुलीसाठी चांगला नवरा मिळाला, मुलगा मिळाला. आई वडील एवढे खुश झाले
खूप खुश झाले. पण नवऱ्या मुलाकडनं बोलणी करायला कधी येऊ असा प्रश्न आल्यानंतर थोडेसे पाय थरथरले होते की आता काय मागतात. त्यांनी ठरवलं कधी भेटायचं. ते आले, सगळं झालं, चहा पाणी सगळं झाल्यानंतर त्यांनी हळूच आपली खुर्ची मुलीच्या वडिलांपर्यंत जवळ बसले आणि बोलले आता हुंड्याचं बोलूया का. हुंड्याचं नाही, देण्या घेण्याचं बोलूया का. देण्या घेण्याचं, घेणं जास्त, देणं काय नाही, पण ते चांगला शब्द वापरतात, देण्या घेण्याचं. देण्या घेण्याचं बोलणी करूया का. छातीचा ठोका जरा चुकला. आता काय मागतोय. नवरा मुलगा तर चांगला आहे, आता हा काय मागतोय. त्यांनी त्याला हळूच सांगितलं, तुम्हाला जमेल तसं लग्न करा, नाही जमलं तर काही करू नका. जमेल तसं, तुमची ऐपत असेल तसं, पण कर्ज काढून लग्न करू नका असं सांगितलं. त्यांनी पुढे सांगितलं, कर्जवाली लक्ष्मी मला घरात आणायची नाहीये. काय सांगितलं, कर्जवाली लक्ष्मी, कारण घरामध्ये येणारी ती लक्ष्मी असते. कर्जवाली लक्ष्मी मला नकोय. कर्ज घेऊन येणारी लक्ष्मी आमच्या घरामध्ये लक्ष्मी टिकू देणार नाही. जीवनविद्येचा माणूस असणार. कारण लक्ष्मी जेव्हा आपल्या घरामध्ये येते ना, तिला लक्ष्मी म्हणून तुम्ही जर स्वीकारलं तर तुमच्या आयुष्यामध्ये भरभराट झाल्याशिवाय जाणार नाही. लक्षात ठेवा. स्त्रियांचे बाकीचे प्रॉब्लेम बाजूला ठेवूया, पण स्त्री ही लक्ष्मी आहे. लक्षात ठेवायचं, स्त्री ही लक्ष्मी आहे. आणि घरामध्ये ती गृहलक्ष्मी जेव्हा येते, तुम्ही जर तिला आनंदाने स्वीकारलं, तिला चांगल्या रीतीने वागवलं, तर ही लक्ष्मी तुमच्या घरामध्ये भरभराट आणून दिल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेवा. म्हणून हुंड्याने जरी पैसा मिळवला तरी तो पापात्मक पैसा आहे. लक्षात ठेवायचं. आणि तो तुमच्या जीवनामध्ये उपयोगी पडत नाही. म्हणून एक लक्षात ठेवा, पैशानी फक्त सुख सोयी होतात, शरीराला सोय मिळतात. BMW मध्ये बसल्यानंतर जरा धक्के कमी मिळतात, बाकी काय नसतं. बाकीच्या सगळ्या गोष्टी त्या इलेक्ट्रॉनिक असतात, जरा धक्के कमी मिळतात एवढंच. बाकी एसी सगळ्याच गाड्यामध्ये असतो. कंट्रोल एसी, काय गरज नसते, आपण कंट्रोल करू शकतो. पण आपल्याला BMW पाहिजे. मग एक BMW कशी चालली, मग 10 BMW पाहिजे. मग त्याच्यामधली वरची सिरीज पाहिजे, कारण आपण लगेच तुलना करायला लागतो. कारण आपला एक स्वभाव आहे. लक्षात ठेवा, आपण असमाधानी असतो कायम, आपण कायम असंतुष्ट असतो, आपण कायम तुलना करत असतो, आणि आपण कायम स्पर्धा करत असतो. 4 गोष्टी आपण करतो सगळेजण. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात दे. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर,